हॉस्पिटलमध्ये वहिनी कुठे करणार? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, पण या भेटीबाबत सुनीत्रा वहिनी असतील, पाच पवार आहेत यांना माहिती नाही आहे अशी माहिती मला पण माहिती नाही. कसं बघता? त्यांना माहिती नाही तर मला कशाला माहिती? सगळे तटकरे पटले असताना जयंत पाटील इथं जाणं हा फक्त योगायोग आहे का अजून तुम्ही तुमचा कबला चष्मा वेगळा आहे याच्यात? आता जी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये देवेंजींचं लोकांना भेटणं पहाटे 3-3 वाजेपर्यंत चालतं. 14 ते 19 ज्यावेळेला अनेक खाती माडे होती, प्रामुख्याने सगळ्या महायुतीतल्या पक्षांचा समन्वय वाड्या होता, तेव्हा रात्री मी 2ला गेलो एखादी फाईल क्लिअर करायला, तर ते आमिर खानसारखे बसलेले असायचे. आणि त्यामुळे रात्री उशिरा का गेले, रात्रीच्या अंधारात गेले का, ह्या प्रश्नाला अर्थ नाही. काही ना काही कंबाईन कामं असतील, मला माहीत नाही खरं म्हणजे. काय स्वागत असणार आहे जयंत पाटलांचं इंडियात? नाही, आमच्याकडे हा निर्णय आमची प्रांताची कोर कमिटी करते. असा प्रस्तावच आला नाही. प्रस्ताव आला तर एक 5-6 जणांची कोर कमिटी आहे आणि एक 20-22 जणांची आहे. त्या कोर कमिटीसमोर हा विषय येतो की ह्यांना घ्यायचं का, यांना घ्यायचे प्लस काय आणि मायनसेस काय, पण असा अजून काही विषय अजेंडाला आलाच नाही. मंत्रिमंडळ विस्तारात होईल असं सांगितलं जातं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा ह्या कुठल्याही राज्यामध्ये आणि कुठल्याही देशामध्ये सातत्याने चालू असतात. नवे चेहरे येते नाही, मुळात रिशफलिंग व्हायचं आहे की नाही हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्यातही असंच आहे की रिशफलिंगमध्ये ठराविक 2-4 जणं बसतात, एका अर्थाने त्या मिनिस्टरची गुणपत्रिका पाहतात आणि त्यावर तो कंटिन्यू करायचा की नाही करायचा, नवीन काही घ्यायचं आहे असा प्रस्ताव तयार होतो. राज्यात निर्णय कधीच होत नाही, मग तो प्रस्ताव दिल्लीत जातो. पण अशी कुठलीही सुरुवात अजून झालेली नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.